आमचं कोकणचं जे काही संपूर्ण आर्थिक कणा असतो, तो संपूर्ण आर्थिक कणा आंबा, काजू अशाच पिकांवर असतो. संपूर्ण वर्षभर मेहनत करून शेतकरी फक्त या हंगामाची वाट बघत असतो आणि अशा परिस्थितीत अवकाळी पावसाने जो काही नुकसान झालेलं आहे आमचं, जवळजवळ 8 ते 10% हा आंबा शिल्लक राहिलेला आहे. कारण पाऊस पडला, उन्हाची हीटही जास्त झाली की ताबडतोब त्या हापूस आंब्यावर परिणाम होतो आणि आमच्याकडे दोन्ही प्रकार चालू आहेत. अतिशय उष्णता आणि अवकाळी पाऊस या दोन्हीमुळे हापूस आंबा संपूर्ण कोलमडला आहे आणि त्यामुळे कमीत कमी प्रत्येक हेक्टरी आम्हाला 5 लाख रुपयाची भरपाई, नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो आहे. ज्या वेळेला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होतं तेव्हा सरकार धावपळ करून त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देते. आज कोकणचा शेतकरी, आंबा बागायतदार मोठ्या आशेने सरकारकडे बघतं आहे. तरी शासनाने तातडीने हेक्टरी 5 लाख रुपये नुकसान भरपाई आंबा बागायतदारांना द्यावी अशी आम्ही मागणी करीत आहोत. नाही, निश्चितपणे आम्ही या ठिकाणचे काँग्रेसवासी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आणि शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत.